सर्वात आधी परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 68वा महापरिनिर्वाण दिन आज होतोय। आणि या स्थितीत होतो की मागच्या काळामध्ये संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे ते संविधानाचं अस्तित्व या हिंदुस्थानात राहील का न राहील, त्यांच्या लेखणीनं निर्माण झालेली लोकशाही आज धोक्यात आहे का सुखात आहे, अशी स्थिती निश्चित राज्य आणि देशात निर्माण झालेली आहे। परंतु एक नक्की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी संकट संविधान याच्यावरचं संकट हे सगळे होत असताना बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची प्रेरणा, विचाराची प्रेरणा, मला वाटतं हे संविधान रक्षणाची शक्ती ऊर्जा आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनगटात निश्चित देत राहतील। आणि आम्ही कसोशीनं या संविधान रक्षणाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं लोकशाही रक्षणाचं कर्तव्य निभावण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहण्याचा संकल्प आज आम्ही करतोय। मला असं वाटतं ईशो उपाध्ये कोण मला माहिती नाही, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली पाडलेला आहे, बाबा आढावसारख्या ज्येष्ठ नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। आणि या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत ईव्हीएम विषयी, पैसे वाटप करून मतं खरेदी केल्याविषयी। आणि मला असं वाटतं असं कृत्य करून आलेलं सरकार किंवा ज्याच्या काळामध्ये 7 महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, ज्याच्या काळामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ज्यांच्या काळामध्ये महिला माता भगिनींचं संरक्षण नाही, दीन दलितांचं संरक्षण नाही, अशा लोकांचं सरकार लोकशाहीची पायमल्ली करून आलेलं असेल तर मला असं वाटतं त्याला जाण्याची आवश्यकता नाही। पूछो। आज परम पूजनीय बाबा साहब आम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है। ये स्थिति में ये दिन है आज का है, इस हिंदुस्तान में संविधान की रक्षा ये इशू बड़े पैमाने पे आ रहा है। महाराष्ट्र में, हरियाणा में जो पिछले समय इलेक्शन हुए, इसमें भी संविधान और डेमोक्रेसी लोकशाही की धज्जियाँ उड़ाई गई है। और ऐसी स्थिति में बाबा साहब आम्बेडकर जी के विचार इस महाराष्ट्र के जनता को नहीं तो देश के जनता को एक ऊर्जा देने वाले हैं। और हम संकल्प करेंगे ये लोकशाही पे कितना भी खतरा मंडरा है, इस लोकशाही का कितना भी धज्जियाँ उड़ाने का प्रयास भारतीय जनता पार्टी जैसी आरएसएस जैसी शक्ति करे, लेकिन हम संरक्षण करने की भूमिका लेते रहेंगे और वो शक्ति हम में आए, ये प्रेरणा मांगने के लिए आज हम यहाँ पे चैत्य भूमि पे आए हैं।